आता होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथी औषधं देण्याची परवानगी देण्यात आली आहे। या निर्णयानंतर मात्र डॉक्टरांमध्ये दोन मतप्रवाह पाहायला मिळत आहेत। काहींनी निर्णयाला तीव्रपणे विरोध केलाय तर काहींनी निर्णय चांगला असल्याचं म्हटलंय। पण या निर्णयाचे काय परिणाम होऊ शकतात, सविस्तर आढावा घेऊयात या रिपोर्टमधून। होमिओपॅथी डॉक्टर ॲलोपॅथीची प्रॅक्टिस। सीसीएमपी अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या डॉक्टरांना परवानगी। अन्न औषध प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय। राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनाने राज्यातल्या डॉक्टरांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला। या निर्णयामुळे होमिओपॅथी डॉक्टरांना आता ॲलोपॅथी औषधही देता येणार आहेत। महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकोलॉजी हा सेतू अभ्यासक्रम पूर्ण करणारे होमिओपॅथी डॉक्टर यासाठी पात्र ठरतील। हा कोर्स केलेले होमिओपॅथी डॉक्टर आपल्या रुग्णांना ॲलोपॅथीची औषधं लिहून देऊ शकतात। या निर्णयामुळे राज्यातल्या होमिओपॅथी डॉक्टरांचा आवाका वाढणार आहे। या डॉक्टरांना आपल्या रुग्णांना गरजेवेळी ॲलोपॅथीची औषधं देखील लिहून देता येणार आहेत। मात्र ही औषध विक्री करताना औषध चिठ्ठीवर नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांचा नोंदणी क्रमांक आणि सीसीएमपी प्रमाणपत्राचा क्रमांक नमूद करणं आवश्यक आहे। औषध चिठ्ठीवर या बाबी नमूद असल्याची खात्री करण्याची जबाबदारी औषध विक्रेत्यावर सोपवण्यात आली। मात्र ॲलोपॅथी डॉक्टरांकडून याला विरोध होतोय। एका वर्षात फार्माकोलॉजीच्या कोर्सनं सर्व ड्रग्सची माहिती समजणार नाही। अपुऱ्या माहितीमुळे रुग्णांचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं। या निर्णयामुळे ॲलोपॅथी डॉक्टरांची प्रॅक्टिस कमी होऊ शकते। हायकोर्टाने अशा प्रकारची परवानगी प्रॅक्टिस करण्यासाठी दिलेली नाही। शिक्षण घ्यायचा कोणाचा अधिकार काढता येणार नाही अशा पद्धतीचं कोर्टाने सांगितलं होतं। त्यामुळे ते कोर्स करू शकतात, परंतु प्रॅक्टिस करायची मुभा दिलेली नाहीये। तर त्यामुळे ते आतापर्यंत प्रॅक्टिस करायची परवानगी मिळालेली नव्हती। मात्र आता परत एफडीएने त्यांच्या अधिकारामध्ये असं काहीतरी सर्क्युलर काढलेलं दिसतंय। मात्र इंडियन मेडिकल असोसिएशनचा संपूर्ण देशाचा आणि महाराष्ट्राचा स्टँड अगदी क्लिअर आहे। इंडियन मेडिकल असोसिएशन याला अपोज करेल आणि आम्ही याला कोर्टमध्ये लगेच चॅलेंज करू। सध्या राज्यात ॲलोपॅथी होमिओपॅथी डॉक्टरांची संख्या मुबलक आहे। आपल्या गरजेनुसार रुग्ण उपचार पद्धती घेत असतात। आता निर्णयामुळे डॉक्टरांचा फायदा होईल की रुग्णांची आरोग्य स्थिती बिघडेल हे पाहावं लागेल। कृष्णात पाटीलसह ब्युरो रिपोर्ट झी 24 तास मुंबई।